गर्भसंस्कार म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस किंवा महिन्यातून एकदा करायची विधी नाहीये. बाळ दररोज वाढतंय. त्यामुळे दररोज 9 महिन्यांसाठी त्या आईचं हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. ब्रेन आज 80% ब्रेनचं डेव्हलपमेंट गर्भामध्ये होतोय आणि मग ते गर्भामध्ये डेव्हलपमेंट होत असेल, तर त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. ब्रेन हा न्यूरॉन्सनं बनतोय आणि तो शार्पनेस वाढवण्यासाठी ब्रेन जिम्स केल्या पाहिजेत. राइट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज किमान 20 मिनिटं, 10 मिनिटं, सॉरी 15 मिनिटं ते 20 मिनिटं, मिनिमम 15 मिनिट्स, मॅक्सिमम कितीही करू शकता. तिथे उदाहरण दिलं, की आपली जुनी जी आई होती, ती मात्र बाळासाठी इमोशनली कनेक्टेड असायची. ती जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा-तेव्हा ती हातात ती लोकर घ्यायची आणि बाळासाठी स्वेटर विणायला सुरुवात करायची. आणि ती म्हणजे बाळाशी इमोशनली कनेक्टेड होती. त्यामुळे लव्ह एंड कनेक्शन आईचं बाळाचं ते बॉन्डिंग जे होतं, ते बॉन्डिंग खूप जबरदस्त बनत होतं. मग ते लव्ह एंड कनेक्शन निर्माण करण्यासाठी राइट ब्रेनसाठी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 20 ते 15 ते 20 मिनिटं ही दररोज कन्सिस्टंटली 1 दिवस करून चालणार नाही. मला बरेचदा असं वाटतं, लोकांना काय वाटतं, की एखादं पुस्तक वाचलं म्हणजे गर्भसंस्कार झाले. एखादं 3 तासांची कार्यशाळा केली किंवा 2 दिवसांची गर्भसंस्कारांवरती एखादी कार्यशाळा केली म्हणजे गर्भसंस्कार झालं. तुम्हाला काय वाटतं? खरंच 2 दिवस किंवा 1 दिवस असं कार्यशाळा केली, 1 दिवस काहीतरी किंवा 2 दिवस डेडिकेटेडली एखाद्या ठिकाणी गेलात आणि 2 दिवस सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस केल्या, म्हणजे गर्भसंस्कार होतील का? म्हणजे बाळ बदलेल का? 9 महिने दररोज वाढत असणारं बाळ 1 दिवस किंवा 2 दिवस ॲक्टिव्हिटीज करून संस्कारित बनेल का? किंवा ती कपॅसिटी, स्वभाव स्वरूप येईल का? नाही येणार. मित्रांनो, गर्भसंस्कार मी कालच सांगितलं, गर्भसंस्कार म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस किंवा महिन्यातून एकदा करायची विधी नाहीये. बाळ दररोज वाढतंय. त्यामुळे दररोज 9 महिन्यांसाठी त्या आईचं हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे.